तर सिमिलॅरिटीजमध्ये आपण बघणार आहोत टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज ऑफ द ट्रायंगल्स. ट्रायंगल्सच्या सिमिलॅरिटीजच्या टेस्ट आपण आता स्टडी करत आहोत. त्यातली पहिली टेस्ट आपण स्टडी करत आहोत ए टेस्ट, म्हणजेच ए फॉर अँगल, अँगल 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 टेस्ट. तर या ठिकाणी दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. तर ए टेस्ट काय म्हणते आहे, इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द टू ट्रायंगल्स आर इक्वल, if the corresponding angles of any two triangles are equal, then that two triangles are called as the similar triangles by the test of AAA किंवा by the AAA test. आता या ठिकाणी आपण ट्रायंगल ABC is similar to triangle PQR असं म्हणू शकतो का? तर ह्या ABC आणि PQR ट्रायंगलमध्ये अँगल ए इज कॉन्ग्रुअंट टू अँगल पी. या ठिकाणी आपण 1 to 1 करस्पॉन्डिंग घेणार आहोत. म्हणजे पहा, दोन्हीही ट्रायंगलचा पहिला अँगल इज इक्वल टू द फर्स्ट अँगल ऑफ द अनदर ट्रायंगल. अगेन अँगल बी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल क्यू, the 1 to 1 correspondence of the second angle of the two triangles, and angle C is congruent to angle R. म्हणजेच the 1 to 1 correspondence of the angles of the triangles says the two triangles are similar by the AAA test. जसं आपण आता AAA टेस्टमध्ये बघितलं की इफ द 1 to 1 corresponding all the angles of the triangle, म्हणजे काय की प्रत्येक ट्रायंगलचा ईच अँड एव्हरी कोन, ईच अँड एव्हरी अँगल शुड बी कॉन्ग्रुअंट टू अदर ट्रायंगल्स, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलसोबत तो कॉन्ग्रुअंट असायला पाहिजे. तर इन द सेम वे आपण ए टेस्टसुद्धा डिफाईन करतो आहोत. वॅन एनी टू अँगल्स ऑफ द टू ट्रायंगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स जर त्यांचे कॉन्ग्रुअंट झालेत, दोन अँगल्स जर का दोनही ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार जर का कॉन्ग्रुअंट झालेत, तर दॅट टू ट्रायंगल्स आर कॉल्ड ॲज द सिमिलर ट्रायंगल्स बाय द AA टेस्ट. म्हणजेच आपण या ठिकाणी अँगल ABC इज सिमिलर टू अँगल PQR असं म्हणू शकतो आहे, बिकॉज अँगल A इज कॉन्ग्रुअंट टू अँगल P अँड अँगल B इज कॉन्ग्रुअंट टू अँगल Q. म्हणजेच दोन पेअर्स आहेत by the 1 to 1 correspondence. A is congruent to P, B is congruent to Q, and therefore these two triangles are congruent by the AA test. आपण बघणार आहोत SAS टेस्ट. ह्या टेस्टमध्ये इफ टू साइड्स ऑफ द वन ट्रायंगल इज प्रपोर्शनल टू टू साइड्स ऑफ द अदर ट्रायंगल, म्हणजे काय, एका ट्रायंगलच्या दोन साइड्स ह्या दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग दोन साईडसोबत प्रपोर्शनल असतील अँड द अँगल इन्क्लुडेड इन दॅट साईड, म्हणजे ह्या ज्या दोन साईड प्रपोर्शनल आहेत त्या दोघं अँगलनी केलेला जो अँगल आहे, मीन्स द अँगल दॅट इज इन्क्लुडेड बाय दिस टू साइड्स इज इक्वल, देन दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय द SAS टेस्ट. मीन्स वी कॅन से दॅट triangle PQR is similar to triangle XYZ by the SAS test when, तर हे दोघंही ट्रायंगल सिमिलर आहे. त्यासाठी आपण दोन साईड्स ज्या दिलेल्या आहेत त्या प्रपोर्शनल आहेत, म्हणजे PQ ही जी साईड आहे ही प्रपोर्शनल टू XY आहे, यांची प्रपोर्शनॅलिटी, अँड साईड QR is proportional with the YZ with the same proportionality of the sides of the two triangles and the angle included by this, म्हणजेच PQ आणि QR ह्या दोघं साईडने इन्क्लूड केलेला अँगल आहे Q. दिस इज कॉन्ग्रुअंट विथ द अँगल विच इज इन्क्लुडेड बाय दिस टू साइड्स QR and YZ. दॅट अँगल इज Y. Therefore the PQR and XYZ are similar by the SAS टेस्ट. ही झाली तुमची SAS टेस्ट. आपण AAA टेस्ट बघितली, अँगल 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 म्हणजे 1 to 1 करस्पॉन्डन्स होतं अँगल अँगल्समध्ये दोघंही ट्रायंगल्सच्या. त्यानंतर आपण AA टेस्ट बघितली. इफ टू अँगल्स जरी करस्पॉन्डिंग्समध्ये त्यांचे इक्वल असतील
अगेन दॅट टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड SAS टेस्टमध्ये दोन साइड्स म्हणजे टू साइड्स ऑफ द वन ट्रायंगल विथ इज प्रपोर्शनल विथ द टू साइड्स ऑफ द अनदर ट्रायंगल विथ ॲडिशनल प्रॉपर्टी आहे की त्या प्रपोर्शनल साईडने केलेला जो अँगल आहे इट शुड बी कॉन्ग्रुअंट विथ द corresponding angle of the another triangle. Then that two triangles are called as, or you can say that the two triangles are similar by the SAS test. त्यानंतरची आपली टेस्ट आहे थर्ड टेस्ट, दॅट इज द SSS, S फॉर साईड टेस्ट. यामध्ये द थ्री साइड्स, ऑल द थ्री साइड्स ऑफ द वन ट्रायंगल इज प्रपोर्शनल विथ ऑल द थ्री साइड्स ऑफ द अनदर ट्रायंगल. पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूसोबत जर का प्रमाणात म्हणजेच इन प्रपोर्शनल असतील, देन दॅट टू ट्रायंगल्स आर सेड टू बी सिमिलर बाय द SAS टेस्ट. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतोय की ट्रायंगल PQR इज सिमिलर विथ द ट्रायंगल XYZ व्हेन द करस्पॉन्डिंग साइड्स, द PQ हा जो ट्रायंगल आहे त्याची साईड आहे PQ, दिस इज प्रपोर्शनल विथ द साइड XY of the triangle XYZ. In the same way you can write QR upon YZ and is equals to PR upon XZ. All the three sides are in proportional, okay, with the another triangle and their proportional is again same. Therefore again we can test is 2 upon 4 is equal to 4 upon 8 and is equals to 3 upon 6. This proportional is same. Okay, the proportional is same, therefore we say that the sides are in proportional and therefore the triangle PQR is similar with the triangle XYZ by the SSS test, side test. यानंतर आपण वळणार आहोत एका छोट्या टॉपिककडे, इट इज कॉल्ड द प्रॉपर्टीज ऑफ द सिमिलर ट्रायंगल. आत्ता आपण टेस्ट बघितल्या सिमिलर ट्रायंगल्सच्या, आता ह्यानंतर आपण त्यांच्या प्रॉपर्टी स्टडी करत आहोत. पहिली प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी मीन्स व्हॉट, एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर विथ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक ट्रायंगल जो आहे तो स्वतःसोबतच सिमिलर असतो बिकॉज एव्हरी अँगल्स आर the equal or you can say congruent and the sides are in proportional. So you can say suppose there is a triangle ABC, then it is similar with itself and this property is called as the reflexivity. The second property is the symmetry. Means suppose you have two triangles, say ABC and triangle PQR. When the triangle ABC is similar with triangle PQR, जर पहिला ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल सोबत जर का सिमिलर असेल, देन वी से दॅट द सेकंड ट्रायंगल इज ऑल्सो सिमिलर विथ द फर्स्ट वन. ओके, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज द सिमिलॅरिटी. म्हणजे जर इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल PQR जर असेल, द फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर विथ द सेकंड ट्रायंगल, देन द सेकंड ट्रायंगल इज ऑल्सो सिमिलर विथ द फर्स्ट ट्रायंगल. This property is called as the symmetry. Now the third property is the transitivity. आता इथे आपण तीन ट्रायंगल्सचा विचार करणार आहोत. म्हणजे सपोज द फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर विथ द सेकंड ट्रायंगल, द सेकंड ट्रायंगल इज सिमिलर विथ द थर्ड ट्रायंगल, देन दॅट थर्ड ट्रायंगल मस्ट बी सिमिलर विथ द फर्स्ट. म्हणजे पहिला ट्रायंगल दुसऱ्यासोबत सिमिलर आहे, दुसरा ट्रायंगल तिसऱ्यासोबत सिमिलर आहे. सो देअर शुड बी द फर्स्ट ट्रायंगल शुड बी सिमिलर विथ द थर्ड ट्रायंगल अँड देअरफॉर सपोज वी हॅव द थ्री triangles. The first one is triangle ABC is similar with triangle PQR. Means first triangle is similar with the second. Again triangle PQR should similar with triangle XYZ. The second triangle is similar with the third. So the transitivity property काय म्हणते, the first should be similar with the third. So therefore triangle ABC should be similar with the triangle XYZ. Just revise this topic. Reflexivity means what? Any triangle is similar with itself. So triangle ABC is similar with triangle ABC. Then symmetrivity means what? If you have two triangles, triangle ABC and triangle PQR. The first triangle is similar with the second. So there should be triangle PQR similar with the triangle
ABC. फर्स्ट ट्रायंगल सिमिलर सेकंडसोबत असेल तर सेकंड ट्रायंगलसुद्धा फर्स्टसोबत सिमिलर असायला पाहिजे. ट्रान्झिटिव्हिटीमध्ये 3 ट्रायंगल्सचा आपण विचार करतोय. ABC, दॅट इज द फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर विथ द second triangle is similar with the third, so there should be the first triangle should be similar with the third, and this property is called as the transitivity. अशा आपण 3 प्रॉपर्टीज इथे बघितलेल्या आहेत, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्झिटिव्हिटी. तर आपण आता एक्सरसाइज नंबर 1.3 मधला पहिला क्वेश्चन स्टडी करत आहोत. फिगर आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे जे 2 ट्रायंगल्स आहेत MTP आणि MNK, दिस 2 ट्रायंगल्स आर सिमिलर ऑर नॉट, जस्ट फाइंड आउट करायचं आहे. आणि जर ते असतील किंवा नसतील तर त्याचं रिझन आपल्याला द्यायचं आहे. तर आपण 1 बाय 1 ट्रायंगल स्टडी करूया. MTP ह्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल MTP, MT इज गिवन दॅट इज 2, MP इज इक्वल्स टू 3 अँड TP इज इक्वल टू 2.5. त्यानंतर आपण ट्रायंगल MNKचा विचार करणार आहोत. ट्रायंगल MNK ह्या ट्रायंगलमध्ये आपल्याला MN ही साईड माहीत पाहिजे आहे. सो MN काढण्यासाठी आपल्याला MT प्लस TN करायचं आहे. MT प्लस TN दॅट इज इक्वल्स टू 2 + 4, 2 + 4 इज इक्वल टू 6. म्हणजे MN आपल्याला मिळालेला आहे 6. नंतर MK आपल्याला काढता येईल. MK इज इक्वल टू MP प्लस PK, MP प्लस PK अँड दॅट इज इक्वल्स टू 3 + 6 इज इक्वल टू 9 आणि NK आपल्याला दिलेला आहे दॅट इज इक्वल्स टू 7.5. आता आपण चेक करणार आहोत, जर आपल्याला 3ही साईड्स दिलेल्या आहेत 2ही ट्रायंगल्सच्या, तर त्या प्रपोर्शनलमध्ये आहे किंवा नाही. मग आपण चेक करूया तर आपण चेक करूया MT अपॉन MN इज इक्वल टू, MT दिलेला आहे 2 आणि MN आहे 6 दॅट इज इक्वल्स टू 1/3. हे झालं फर्स्ट साईडचं प्रपोर्शनल. सेकंड साईड आपण बघूया MP अपॉन MK, MP अपॉन MK. MP आपल्याला दिलेला आहे 3 आणि MK मिळालेला आहे 9 दॅट इज इक्वल्स टू 1/3. आणि त्यानंतर आपण थर्ड जी दिलेली आहे दॅट इज TP अपॉन NK दॅट इज इक्वल्स टू, तो दिलेला आहे 2.5 अपॉन 7.5 इट इज ऑल्सो 1/3. म्हणजेच आपल्याला तिघही साईड्स ज्या आहेत दोघी ट्रायंगल्सच्या त्यांचा प्रपोर्शनल सेम मिळालेला आहे. म्हणजेच वी कॅन से दॅट ऑल द साईड्स ऑफ वन ट्रायंगल इज इन प्रपोर्शनल विथ द अदर ट्रायंगल और द साईड्स ऑफ द अदर ट्रायंगल्स अँड देअरफॉर बाय SSS test we can say that the triangle MTP and triangle MNK are similar, and we can write therefore by triangle MTP is similar triangle MNK by SSS test. This is the reason. Okay, by SSS test is the reason and similar, yes or no? Then yes, these 2 triangles are similar and the reason is by SSS test. ओके, एक्सरसाइज नंबर 1.3 मधल्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. आपल्याला फिगरमध्ये दिलेला आहे ट्रायंगल ABC. यामध्ये E हा जो पॉईंट आहे ह्या CB वरती आपण एक्स्ट्रा ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर AD जो आहे दिस इज परपेंडिक्युलर टू द साईड BC. देन EF इज अगेन परपेंडिक्युलर टू द साईड AC. आणि ह्या कंडिशन्स दिलेल्या आहेत आपल्याला, त्यावरून प्रूफ करायचं आहे ट्रायंगल ABD इज सिमिलर विथ द ट्रायंगल EFC किंवा ECF. तर त्यासाठी आपल्याला गिव्हन कंडिशन जे दिलेल्या आहेत त्या आपण कन्सिडर करणार आहोत. तर सगळ्यात पहिली कंडिशन आपल्याला दिलेली आहे ट्रायंगल ABC. ओके, सो इन ट्रायंगल ABC व्हॉट इज गिव्हन? AB is equal to AC. We consider it as a 1 and the reason is given. हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर AD is perpendicular to BC दिलेलं आहे. Means in triangle ABC, the ABC are isoscale. Okay, ABC are isoscale and therefore the two angles we can say ABC. Angle ABC is congruent with the angle ACB. This is 2. तर आता या ठिकाणी अँगल ABC जो आहे तो आपण असा लिहू शकतोय अँगल ABD
ABD इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल ACB च्या ऐवजी आपण FCB असं म्हणू शकतो आहे. सो अँगल FCB, दिस इज नथिंग बट द थर्ड कंडिशन. आता बघा दोन ट्रायंगल्स आपल्याला मिळालेले आहेत. एकतर ABC आहे किंवा आपण त्याला ABD म्हटलं तरी चालणार आहे, ABD. आणि दुसरा जो आहे FCE. यामध्ये आपल्याला दोघंही अँगल्स कॉन्ग्रुअंट मिळालेले आहेत. म्हणजे बघा हा एक राईट अँगल तर आहेच, म्हणजेच यू कॅन से दिस EFC अँगल EFC is congruent with the angle ADC. both right angles आहे, each 90 डिग्री. आता ह्या दोघंही ट्रायंगल्समध्ये बघा हा एक आणि हा दोघंही राईट अँगल्स झाले. त्यानंतर आपण दाखवलेलं आहे ABD अँड FCB these also equal. so by the AA test, therefore by AA test we can say that triangle ABD is similar with the ECF. It is proved. त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत एक्सरसाइज नंबर 1.3 मध्ये. यामध्ये फिगरमध्ये दिलेला आहे ABC हा ट्रायंगल, त्यामध्ये D इज अ पॉईंट ऑन द साईड ऑफ BC. म्हणजे ABC ह्या ट्रायंगलच्या BCवर D हा पॉईंट आहे. त्यानंतर आपल्याला ADC दिस अँगल इज कॉन्ग्रुअंट विथ BAC दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला प्रूफ करायचं आहे AC² इज इक्वल टू BC इंटू DC. तर आपण प्रूफ बघतोय आता याचं. तर आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करतोय. सो इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC. यामध्ये हा पूर्ण ट्रायंगल आणि हा एवढा ट्रायंगल यामध्ये आपण विचार करत आहोत. तर अँगल C जो आहे दिस इज कॉमन फॉर दिस टू ट्रायंगल्स. देअरफॉर अँगल ACD इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल ACB अँड दिस इज द रिझन आहे त्याचं कॉमन अँगल, आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 असं देतो आहे. दिस इज द रिझन. द सेकंड इज गिवन, दॅट इज अँगल ADC इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल BAC. हे गिवन दिलेलं आहे आपल्याला आणि म्हणून आपण याला कंडिशन नंबर 2 देत आहोत. आता दोन ट्रायंगल्समधले दोन अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुअंट मिळालेले आहेत. सो आपल्याला AA टेस्ट सांगते की जर करस्पॉन्डिंग टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट देन द टू ट्रायंगल्स आर सेड टू बी सिमिलर. अँड देअरफॉर बाय AA टेस्ट आपण लिहू शकतो आहे ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुअंट विथ द अँगल ADC. आता दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट झाले आहेत. देअरफॉर वी कॅन राईट AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. याला आपण रिझन देणार आहोत करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द ट्रायंगल्स. अँड देअरफॉर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर का आपण केलं तर यू गेट AC इंटू AC इज इक्वल टू DC इंटू BC. अँड देअरफॉर AC इंटू AC यू गेट AC² इज इक्वल टू DC इंटू BC. आणि हेच आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे. सो दिस इज प्रूव्ड.